बीडमधल्या शेतकऱ्यांची फसवणूक करून जमिनी लाटल्याचा गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी पोपट घनवट यांच्यावर केला। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज एक पत्रकार परिषद घेतली। त्या पत्रकार परिषदेमध्ये धनंजय मुंडे यांचे सहकारी पोपटशेठ घनवट यांनी या ठिकाणी खेडमधील काही शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या असल्याचा आरोप केला। परंतु त्या खरं प्रत्यक्षात लाटल्यात का, याच्या मागचं नक्की तथ्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही थेट पोपटशेठ घनवट यांच्याकडे पोहोचलो। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। सर, आरोप केलाय की तुम्ही जमिनी लाटल्यात, तुम्ही एवढी सगळी कागद मांडून बसला आहात, काय वास्तव आहे? सदर बाबतीमध्ये अंजलीताई दमानिया यांनी जे आरोप केलेले आहेत त्या मीरा सोनवणे यांना जितेंद्र आव्हाड साहेबांकडे पहिल्या त्या गेल्या, नंतर त्यांना पाठवलं। नंतर त्या माध्यमातून मला वाटतं ताईंनी मलाही विचारलं असतं तर बरं झालं असतं, माझी माहिती घेतली असती तर बरं झाली असती। माझ्याकडे संपूर्ण, मी त्यांना एकदा भेटलो होतो कोर्टामध्ये, सेशन कोर्टात। म्हटलं माझ्याकडे काही विषय आहेत, ते ताई मला पोलिसांनी त्रास दिलेला आहे, ते ताई तुमच्याकडे घेऊन यायचे तर भेटायचे। ते म्हणले ठीक आहे, तुम्ही कायदेशीर काय असेल ते बघा आणि नंतर मला वेळ काढा आणि भेटा। मग नंतर काय मी त्या पद्धतीने मी त्याच्यामध्ये काम करत गेलो आणि त्या सगळ्या पोलीसवाल्यांच्या विरुद्ध, ज्यांनी मला त्रास दिला त्यांच्या विरुद्ध मी चौकशी चालू केली। आणि या जमिनीसाठी जे सोनवणे ताईंची जे प्रकरण आहे, हे जे आव्हाड साहेबांनी त्यांना पाठवलं आणि गेल्याच्या नंतरही मला एकच म्हणायचं आहे याच्यामध्ये, सदर 1967 साली सदर ही पाईट रौंदळवाडी गट नंबर 271 ही जमीन 1967ला विक्री झालेली आहे आणि 1967 ते 2006 पर्यंत ती जमीन शंकर मारुती रौंदळ यांच्याच नावावर होती। त्याच्यानंतर त्यांच्या वारसांनी ती जमीन ते वारल्यावर 1997ला ते वारल्यावर त्यांच्या वारसांच्या नावावर लागली आणि त्या वारसाकडून भगवान गायकवाड यांनी घेतली आणि भगवान गायकवाडकडून 2008-9-10ला मी विकत घेतली। मी काही त्याच्यामध्ये माझा डायरेक्ट कोणाचाही संबंध त्यांच्याशी आलेला नाहीये। नाही, परंतु बाकीचे आज 11 शेतकरी आले होते या पत्रकार परिषदेत। माझा कुणाचाही कसलाही संबंध नाहीये, न या ताईंशी आहे न त्या शेतकऱ्यांची। मी कुठले शेतकरी आलेत हे बघितले पण नाही, परंतु सदर जे आले असतील त्यांचा माझा कुठलाही डायरेक्ट संबंध नाहीये। काही लोक आकाशापोटी आमच्यावर आरोप करत आहेत, पण हे केलेले सगळे आरोप खोटे आहेत, अशा पद्धतीची जी भूमिका आहे पोपट घनवट मांडताना दिसत आहेत। गोविंद तुपे, जी 24 तास, मुंबई।